ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आपण हे वाक्य नक्कीच ऐकलं असेल. परमेश्वर तारी तर त्याला कोण मारी. म्हणजेच जर परमेश्वराची इच्छा आणि परमेश्वराचा हात त्या व्यक्तीच्या डोक्यावरती असेल, परमेश्वराचा वरदस्त त्या व्यक्तीकडे असेल, तर त्या व्यक्तीला आपल्या ध्येयापासून कोणीही विलंब करू शकत नाही. त्या व्यक्तीला आपलं स्वप्न पूर्ण करण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. भले अनेक दुःखे, वादळे, संकटे जरी आली तरी त्या व्यक्तीला काहीच इजा होणार नाही. हे सत्य आपलं बायबल सांगत आहे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये परमेश्वर याकोब व त्याचे 12 मुले, ज्यापासून संपूर्ण इस्रायल देश झाला, त्यांचं उदाहरण ठेवत आहे. या 12 मुलांपैकी याकोब ज्या मुलावरती अधिक प्रीती करत होता तो म्हणजे योसेफ. योसेफाने त्यांनी योसेफासाठी त्याने सुंदर असा झगा देखील शिवलेला होता. आपला वडील आपल्यापेक्षा जास्त किंवा थोडा जास्त एका मुलावरती प्रेम करत आहे हे त्याच्या भावंडाला खपलं नाही, आणि म्हणूनच आज योसेफाला ते पूर्णपणे विवस्त्र करतात, खड्ड्यामध्ये टाकतात. एवढंच नाही तर त्याला मारण्याचा कट रचतात. परंतु शेवटी प्लॅन बदलून ते त्याला इजिप्त लोकातील लोकांना एक स्लेव म्हणून, एक दास म्हणून त्यांना विकतात. परंतु परमेश्वर या दुःखातून देखील योसेफला इजिप्तमध्ये मोठा राजा बनवतो. असं सांगतात की माणसाने किती कट रचलं किंवा माणसाने इतरांसाठी किती खड्डा खेळला तरी त्या व्यक्तीचा डोक्यावरती, आणि जर परमेश्वराचा आशीर्वाद त्या व्यक्तीकडे असेल तर त्या व्यक्तीला कोणीही इजा करू शकत नाही, त्या व्यक्तीला कोणीही नुकसान करू शकत नाही. हे पहिलं वाचन आपल्याला सांगत आहे. परंतु याचं कारण काय होतं? याचं कारण म्हणजे जलसी, अँगर, राग, द्वेष. हा रागामुळे, द्वेषामुळे आपल्या भावंडांनी स्वतःच्या भावाला इजिप्त लोकाला विकलेलं होतं, त्याला खड्ड्यात टाकलेलं होतं. आणि आजचं शुभवर्तमान देखील तेच सांगत आहे. सुंदर असा दाखला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना, शास्त्री व परुष लोकांना देत सांगत आहे की ज्या द्राक्ष मळ्यामध्ये ज्या मालकाच्या मुलाला मारण्यात आलेलं होतं त्या मारेकरांचा परमेश्वर झडा घेणार आहे. तो मुलगा कोण होता? तो मुलगा म्हणजे स्वतः परमेश्वर, जो या जगामध्ये आला सत्य सांगण्यासाठी, लोकांचं परिवर्तन घडवून आणण्यासाठी. परंतु त्याच परमेश्वराला, प्रभू येशू ख्रिस्ताला क्रूसावर टाकण्यात आलं. कारण काय होतं? परत एकदा तेच राग, द्वेष, मत्सर. रागामुळे, द्वेषामुळे, मत्सरमुळे आजच्या पहिल्या वाचनामध्ये योसेफला विकण्यात आलं. रागामुळे, मत्सरमुळे, द्वेषामुळे प्रभू येशू ख्रिस्ताला क्रूसावरती टाकण्यात आलं. हे जे राग, द्वेष आणि मत्सर जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आहे तोपर्यंत आपण पूर्णपणे स्वतंत्र नाही. कारण हे राग, द्वेष आणि मत्सर आपल्या जीवनावरती ताबा बनवण्याचा प्रयत्न करत असतात. ते आपल्या जीवनाची रहाटी चालवण्याचा प्रयत्न करत असतात आणि हळूहळू एका व्हायरस प्रमाणे आपलं जीवन निकामी करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि शेवटी आपली परिस्थिती एखाद्या भिकाऱ्यासारखं होत असते. आपण पूर्णपणे त्याच्या आहारी जात असतो आणि जीवनामध्ये सुख याला मुकत असतो. खरा आनंद याचा अनुभव आपला कधीच येत नसतो. आणि म्हणूनच या उपवास काळामध्ये परमेश्वर आपल्याला या गोष्टीचा उपवास करण्यासाठी पाचार करत आहे. खरा उपवास म्हणजेच रागावरती कंट्रोल ठेवणे, दुसऱ्याचा द्वेष न करणे, स्वार्थीपणाची भावना सोडून देणे, अहंकाराची भावना सोडून देणे. या गोष्टी जेव्हा आपण पूर्णपणे आपल्या जीवनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा तो खरा उपवास होणार आहे. तेव्हा तो खरा 40 दिवस आपण आपल्या या दुर्गुणावरती विजय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणूनच जर रागाने, द्वेषाने, अहंकाराने माझ्या जीवनामध्ये जागा घेतली असतील आणि ते जर माझं जीवन रहाटी चालवत असतील तर नक्कीच आपण त्याला बाहेर काढलं पाहिजे. या सर्व गोष्टी बाजूला सारूया. आणि जरी इतरांनी आपला द्वेष केला तरी देव जो आपला तारणार आहे तो कधीच आपला खाली पाडून देणार नाही. याकोबाप्रमाणे, योसेफाप्रमाणे तो आपला कुठेही संरक्षण करू शकतो आणि कुठेही, कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्याला तो शिखराच्या, यशाच्या शिखरावरती नेऊन ठेवू शकतो. आज परमेश्वराकडून सामर्थ्य मागूया, त्याचप्रमाणे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मागूया
या दुर्गुणावरती विजय मिळवण्यासाठी आणि आपल्या हातून चांगले कार्य घडावे म्हणून आपण कृपा व शक्ती मागूया. आमेन.